जय महाराष्ट्र मंडळी. संतोष देशमुख यांच्या हत्येला 34 दिवस झाले, तरी एक आरोपी अजून फरार आहे. एसआयटी आणि सीआयडी कडून तपासासंबंधीची माहिती दिली जात नाही. हत्येच्या तपासात अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. हत्येचा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम किंवा सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात चालवावा, या मागण्या 14 जानेवारीपर्यंत मान्य झाल्या नाही. तर संतोष देशमुख यांची पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आणि भाऊजाई हे सामूहिक आत्महत्या करणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलेले आहे. मस्साजो गावातील महादेव मंदिरात बैठक झाली आणि त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. त्यात म्हटलं आहे की 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेला 34 दिवस झालेले आहेत, तरीही एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याला अटक झालेली नाही. हत्येचा मास्टरमाइंड म्हटला जाणारा वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा जाणीवपूर्वक नोंद केलेला नाही. त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच सीआयडीचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती कुटुंबियांना दिली जात नाही. तसेच सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम किंवा ॲडव्होकेट सतीश मानेशिंदे यांची अद्याप नेमणूक झालेली नाही. एसआयटी समितीमध्ये अद्याप अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला जर जामीन भेटला तर त्याच्या हातून हाल होऊन मरण्यापेक्षा आम्ही कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय व सर्व गावकरी हे 14 जानेवारी रोजी महादेव मंदिर या ठिकाणी अंगावर पेट्रोल ओतून जळून घेऊ सामूहिक आत्मदहन करणार आहोत, असे संबंधित निवेदनात म्हटलेले आहे.